आरागच या देशामध्ये उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे. अरागत जी आहे ती उंबरठ्यावरती येऊन ठेपलेली आहे. हे आयाराम गयाराम जे आहे हे राजकर्ते आहेत, लक्षात घ्या. यांच्या मार्फत कारभार चाललाय आणि त्यांचा कारभार कसा चाललाय ते एकमेकांवरती गोळ्या घालण्याचा कारभार त्या ठिकाणी चाललेला. त्यांचा कारभार कसा चाललाय ते एकमेकांवरती गोळ्या घालण्याचा कारभार चाललाय. आज काही घालायला लागलेत, उद्या या लूट आम्हाला मिळाली नाही म्हणून एकमेकाला गोळ्या तरी घालतील अशी परिस्थिती आहे. आज असणारं राजकारणातलं पाणी पूर्णपणे गढूळ झालेलं.